अनेकदा तापमान हे केवळ तापमानाचा आकडा बघून कळत नाही. त्यावेळी तुमच्याकडची आर्द्रता किती आहे, तुमच्या वाऱ्याचा वेग किती आहे, त्याच्यानुसार त्या तापमानाचा किती परिणाम तुमच्यावर होणार आहे हे ठरतं. आणि म्हणून आर्द्रता किंवा ह्युमिडिटी आणि तापमान या दोघांना एकत्रित घेऊन एक हीट इंडेक्स आपण तयार केलेला आहे. समजा तुमच्याकडचं तापमान हे 35 डिग्री सेल्सिअस आहे, परंतु आर्द्रता ही मात्र 75 आहे. तर तुम्हाला त्या दिवशी तुमच्या गावातलं तापमान हे 49 डिग्री सेल्सिअस असं वाटतं. कारण आर्द्रता 75 आहे आणि तीच आर्द्रता जर 80 झाली, तर प्रत्यक्ष तुम्हाला थर्मामीटरवर दिसतं आहे, की टेम्परेचर जे आहे ते 35 आहे, पण तुम्हाला जाणवतं ते 55 डिग्री सेल्सिअस. त्याच्यामुळे ह्युमिडिटी जेव्हा जशी वाढत जाते, तसं तुम्हाला त्या तापमानाचा जो ताप आहे, तो वाढत जातो. आणि म्हणून सागर किनारी जिथं ह्युमिडिटी जास्त असते, तिथं कमी तापमानाला तुम्हाला उष्माघातासारखी गोष्टी घडू शकतात. अशा त्या गोष्टी. त्याच्यामुळे प्रत्यक्ष तापमान जरी कमी असलं, 37 किंवा 40, तरी ह्युमिडिटीमुळे ते तुम्हाला जास्त जाणवतं आणि लोकांना त्रास होतो. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.